हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ. अजून एक दुसरा श्लोक सांगितलेले आहे, जसं की कर्ण, नेत्र, भ्रू, शंख, अंश, गंडक, कक्ष, स्तन, वृषण, पार्श्व, स्पिक, जानो, बाहू, रूप, प्रभुतयो, द्वे द्वे, विशंती, अंगुलय, स्त्रोतासी, वक्षम, मानिनी, शुश्रूष शारीरस्थानमधून हा श्लोक सांगितलेले की शारीरस्थानमधून त्यांनी सांगितलेले की कर्ण म्हणजे कान, नेत्र, त्याच्यानंतर भ्रू म्हणजे भुवया, शंख, शंख म्हणजे आपला शंख प्रदेश, त्यालाच आपण टेम्पोरल रिजन म्हणतो. आता टेम्पोरल रिजन म्हणले की कसं सर, तर टेम्पोरल रिजन ॲक्च्युली मुली खूपच असे केस मागं करतात बघा, त्यालाच आपण टेम्पोरल रिजन असे म्हणतो. तर ते लक्षात राहू द्या. अंश म्हणजे शोल्डर, अंश म्हणजे काय, शोल्डर रिजन. जसं की तुम्हाला माहीतच असेल विजय थलापती त्यांचा डान्स आहे बघा असं शोल्डरचा, टणा टणा टांग टांग, तर तेच शोल्डर रिजनमध्येच अंश होय. त्याच्यानंतर गंड, गंड म्हणजे गाल. त्याच्यानंतर कक्ष, कक्ष म्हणजे जर म्हणलं तर कक्ष, कक्ष म्हणजे ॲक्झिला रिजन. स्तन म्हणजे ब्रेस्ट. त्याच्यानंतर वृषण म्हणजे टेस्टिस. पार्श्व म्हणजे लॅटरल रिजन. त्याच्यानंतर स्पिक, स्पिक म्हणजे ग्ल्युटियल रिजन. त्याच्यानंतर जानो, बाहू, रूप, प्रभुतयो. त्याच्यानंतर द्वे द्वे, हे सर्व मिळून, हे दोन दोन अवयव मिळून अशा पद्धतीनं हे सर्व अंग मिळून 28 जे अंग प्रत्यंग आहेत ते आपल्याला याच्यामध्ये बघण्यास मिळतात. त्याच्यानंतर त्यांनीच सुश्रुतांनी आपल्यासमोर हाताची 10 आणि पायाची 10 असे मिळून टोटल 20 अंगुली सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर बहिर्मुख स्त्रोतसाची संख्या जर बघितली तर त्यामध्ये त्यांनी पुरुषामध्ये 9 आणि स्त्रियामध्ये 12. आता हे MCQच्या दृष्टिकोनातून येते, तर हे हमखास MCQ पडतात. तर हे चांगल्या रीतीने तुम्हाला पाठ करायचं आहे आणि हे श्लोक नाही केले तरी पण त्यांची संख्या जर लक्षात ठेवली तरी सफिशियंट आहे. तर अशा पद्धतीने हे अंग प्रत्यंग, बाह्य प्रत्यंग त्यांनी सुश्रुतांनी सांगितलेले आहेत. आता अभ्यंतर प्रत्यंग आपण बघूया सुश्रुतांनी सांगितलेले.